पुण्यातील खराडी परिसरात बेगनगर सर्वे नंबर 22/2 येथील जमीन बळकावण्याचा गंभीर आरोप. न्याय न मिळाल्यास 22 जानेवारी 2026 रोजी साखरी उपोषण, पुढे आमरण उपोषणाचा इशारा. पुण्यातील खराडी परिसरात नामांकित विकासकाकडून शेतकरी व जागा मालक असलेल्या बेग कुटुंबावर संघटित पद्धतीने अन्याय, दबाव व दहशत निर्माण करून जमीन बळकावण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सन 2006 मध्ये संबंधित जागा विकसनासाठी काही अटी व शर्तीवर घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर कराराचे पालन न करता बेग कुटुंबाला विविध मार्गांनी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. जागा मालकांवर प्रशासकीय यंत्रणा, राजकीय लोक, पोलीस प्रशासन तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून वारंवार दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप बेग कुटुंबाने केला आहे. 3 मे 2021 रोजी कोरोना लॉकडाऊनच्या काळात धारा 144 लागू असतानाही विकासकाने कामगार असल्याचे भासवून 200 ते 400 स्त्री-पुरुषांच्या जमावासह लाठ्या-काठ्या व दगडफेक करत थेट हल्ला केल्याचा गंभीर प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पीडित बेग कुटुंबावरच गुन्हे दाखल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार फक्त बेग कुटुंबासाठी बिल्डरकडून तात्पुरत्या स्वरूपात चाळ उभारण्यात आली होती, त्याचा जबरदस्ती ताबा घेण्यासाठी केला गेला, जिचा ताबा ठरलेला बांधकाम स्वरूपातील मोबदला मिळाल्यानंतर देण्याचे लेखी करारात नमूद आहे. तसेच नवीन इमारत बांधून ठरल्याप्रमाणे सदनिका व गारे देण्याचे लेखी तोंडी आश्वासन देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत ठरलेला ताबा देण्यात आलेला नाही. उलट इमारती बांधून माननीय न्यायालयाचा मनाई हुकूम धुडकावत विक्री सुरू असून तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या खोल्या रिकाम्या करण्यासाठी बेग कुटुंबावर पुन्हा दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप आहे. हा प्रकार म्हणजे सरळ कायद्याची पायमल्ली असून पीडित बेग कुटुंबाला अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात तात्काळ न्याय न मिळाल्यास 22 जानेवारी 2026 रोजीपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे साखरी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा बेग कुटुंब व त्यांच्या समर्थकांनी दिला आहे. तसेच तरीही प्रशासन व संबंधित यंत्रणांनी दखल न घेतल्यास 25 जानेवारी 2026 पासून संपूर्ण बेग परिवार हे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने प्रकरणाची तातडीने दखल घेऊन बेग कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.